सो हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हाला माहीत आहे की तुमची जी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होणार आहे, जी BSc थर्ड इयर सेम 5 आणि बॅकलॉगचे जे विद्यार्थी आहेत ते आहे BSc थर्ड इयर सेम 6. BSc थर्ड इयर मध्ये सेम 5 आणि सेम 6. सेम 6 हा बॅकलॉगचा आहे, बॅकलॉगमध्ये येणार आहे ही एक्झाम. ठीक आहे, तर याच्यासाठी डेमॉन्स्ट्रेशनची काही गरज नाही आहे. जे डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे आहे ते पर्टिक्युलरली द्यायचे सेम 5च्या स्टुडंटसाठी, कारण विद्यापीठाने सांगितले आहे अकॉर्डिंग टू द नोटिफिकेशन बाय द युनिव्हर्सिटी. सो टीचर्स हॅव टू प्रोव्हाइड सम डेमॉन्स्ट्रेशन ऑन विच देअर प्रॅक्टिकल एक्झाम विल बी बेस्ड टू द स्टुडंट. ना आता तुम्हाला जे डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे आहे त्याबद्दल मी तुम्हाला एक आयडिया सांगून देतो की तुमची जी ही विंटर 2020ची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे, विंटर 2020ची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही 5 एक्सपेरिमेंटवर बेस्ड राहणार. किती? 5 एक्सपेरिमेंट्स. आता 5 एक्सपेरिमेंट कोणचे, तर याची जी मी तुम्हाला लिस्ट आहे 5 एक्सपेरिमेंट, याची लिस्ट मी तुम्हाला ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड केली आहे, ज्यामध्ये 5ही एक्सपेरिमेंटची टोटल थेरी आहे. टोटल काय त्यामध्ये थेरी लिहिली आहे. हे 5 एक्सपेरिमेंट तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाममध्ये राहणार आहे आणि ह्या 5 एक्सपेरिमेंटवर तुम्हाला प्रत्येक एक्सपेरिमेंटवर 5 असे एकूण 25 क्वेश्चन विचारले जाणार आहे. एकूण 5 एक्सपेरिमेंट आहे, प्रत्येक एक्सपेरिमेंटवर किती? 5 प्रश्न, असे टोटल 25 MCQ तुम्हाला विचारले जाणार आहे आणि त्या 25 MCQ मध्ये तुम्हाला कोणतेही 20 MCQ सॉल्व्ह करायचे. कोणतेही 20 MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचे. म्हणजे तुमची ही जी विंटर, मी पुन्हा सांगत आहे, हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला डिटेल आयडिया देत आहे. मी पुन्हा सांगत आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याकडून होणारी विंटर 2020 जी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे ही तुमच्या 5 एक्सपेरिमेंटवर होणार आहे. किती? 5. आणि त्या 5 एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला टोटल 25 MCQ विचारणार आहे, ज्याला म्हणतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारणार आहे आणि त्यावरून तुम्हाला 25 पैकी कोणतेही 20 MCQ सॉल्व्ह करायचे. मग आता ही एकदम ऑनलाईन ऑफलाईन हे तुम्हाला नंतर याचे अपडेट्स दिले जाईल. ठीक आहे, मग आता हे जे 5 एक्सपेरिमेंट आहे तर विद्यापीठाने सांगितले की स्टुडंटना या 5 एक्सपेरिमेंटचे तुम्हाला डेमो द्यायचे आहे. काय द्यायचे आहे? डेमो, ज्याला डेमॉन्स्ट्रेशन म्हणतात. तर त्यासाठी हा व्हिडिओ आज प्रिपेअर केला आहे की तुम्हाला हे 5 एक्सपेरिमेंटचे डेमॉन्स्ट्रेशन आम्ही ह्या YouTube लिंकद्वारे देणार आहोत. तर आज आपण पहिला एक्सपेरिमेंट बघू ज्यावर तुमची एक्झाम राहणार आहे. ठीक आहे, पहिला एक्सपेरिमेंट आहे, पहिला जो एक्सपेरिमेंट आहे तो आहे प्रिपरेशन. ऑलरेडी मी तुम्हाला याची थेरी पाठवली आहे. प्रिपरेशन नंबर 1. प्रिपरेशन नंबर 1. तर पहिली प्रिपरेशन नंबर 1. प्रिपरेशन नंबर 1. तर प्रिपरेशन नंबर 1 मध्ये जे एम आहे तुमच्या एक्सपेरिमेंटचं, जे एक्सपेरिमेंटचं एम आहे ते आहे प्रिपरेशन ऑफ टेट्राअमीन कॉपर टू सल्फेट. जे एम आहे पहिल्या प्रिपरेशनचं ते आहे प्रिपरेशन ऑफ टेट्राअमीन कॉपर टू सल्फेट. तर तुम्हाला काय करायचं आहे, या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला हा कॉम्प्लेक्स बनवायचा आहे. तुमचा टेट्राअमीन कॉपर टू सल्फेट. आता त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचा फॉर्म्युला काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? टेट्राअमीन म्हणजे अमोनिया किती आहे? 4. टेट्राअमीन कॉपर 2 म्हणजे कॉपर कोणी ऑक्सिडेशन स्टेट मध्ये +2 मध्ये आहे, कॉपर टू सल्फेट आणि H2. This is the molecular formula of this complex. टेट्राअमीन कॉपर टू सल्फेट. मी सांगायचं तुम्हाला, मी आता डेमो मध्ये ज्या गोष्टी सांगणार आहे त्यावरच MCQ राहणार आहे. तुम्हाला यामध्ये अशाच प्रश्न विचारणार आहे की लिगॅंड कोणचा आहे, जॉमेट्री काय आहे, किंवा याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे. हे अशाच प्रश्न या
एक्सपेरिमेंटवर किंवा ह्या प्रिपरेशनवर राहणार आहे. अशा म्हणजे ज्या ज्या एक्सपेरिमेंटचं मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देईल ते डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचं आहे, त्यावरच प्रश्न राहणार आहे. आता हा जो कॉम्प्लेक्स आहे टेट्राअमीन कॉपर 2 सल्फेट, तर यामध्ये जो मेटल आहे, मेटल कोणचं आहे? कॉपर आहे. सेंट्रल मेटल कॉपर आहे. याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +2 आहे. ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. आणि अमोनिया काय आहे इथे? अमोनियाचं लिगॅंड. अमोनिया काय आहे? लिगॅंड आहे. ज्यांनी थेरी क्लास चांगल्या प्रकारे केला असेल त्यांना ह्या सगळ्या गोष्टी डिटेल माहिती आहे. अमोनिया लिगॅंड आहे. किती लिगॅंड आहे? अमोनिया 4. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर जो असेल, कोऑर्डिनेशन नंबर हा किती झाला? 4. कोऑर्डिनेशन नंबर हा 4. सो दिस इज द प्रिपरेशन ऑफ टेट्राअमीन कॉपर 2 सल्फेट. नाउ यामध्ये अजून एक प्रश्न राहील, मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट तुम्हाला डिटरमाइन करायचा आहे. मॉलिक्युलर वेट जर डिटरमाइन करायचा आहे तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर समजून घेतो की जो काही असेल, नंतर नायट्रोजन, हायड्रोजन आणि किंवा अमोनिया किती 4 आहे यांचे ॲटॉमिक वेट, हे सगळं ऍड करून तुम्हाला काय करायचं, याचं मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करायचं. आता ऍक्च्युअल प्रॅक्टिकल कसं करायचं? ऍक्च्युअल प्रॅक्टिकल तुम्हाला कसं करायचं आहे हे मी तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये सांगत आहे. लॅबमध्ये मी दाखवतो तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन कसं करायचं आहे म्हणून. ओके, सो हा कॉम्प्लेक्स आपल्याला बनवायचा आहे. ही जी प्रिपरेशन आहे, प्रिपरेशन ऑफ टेट्राअमीन कॉपर 2, ही जी प्रिपरेशन आहे, प्रिपरेशन ऑफ टेट्राअमीन कॉपर 2 सल्फेट, यासाठी आपल्याला कोणकोणते केमिकलची गरज आहे? यामध्ये आपल्याला क्युप्रिक सल्फेट, दॅट इज द कॉपर सल्फेट 5s2, दॅट इज द कॉपर सल्फेट 5s2 म्हणजे पेंटाहायड्रेट आहे. हा किती आहे? पेंटाहायड्रेट. कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड क्युप्रिक सल्फेट बिकॉज कॉपर इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. नेक्स्ट इज इथेनॉल, अल्कोहोल. ठीक, ओके. Next chemical we require, that is the liquor ammonia, because it is working as a ligand there. Now some instrument, that is the beaker, okay, funnel, conical flask, this is petri dish, water bath and burner, and also glass rod you require there, and also that a temperature, for to measure the temperature we want thermometer. Now, what to do here? According to the procedure that mentioned in the theory that I have sent you, तर त्या थेरीमध्ये ऑलरेडी सांगितलं तुम्हाला कॉपर सल्फेट किती घ्यायचं आहे. कॉपर सल्फेट घ्यायचं, त्यामध्ये तुम्हाला 2 ग्रॅम कॉपर सल्फेट घ्यायचं आहे. नाउ द कलर ऑफ द कॉपर सल्फेट इज ब्ल्यू. यू कॅन सी देअर द कॉपर सल्फेट इज ब्ल्यू in color. Okay, copper sulfate. This chemical you require. This is copper sulfate of cupric sulfate. Copper in +2 oxidation state. Okay. It require 2 gram. तर आपल्याला 2 ग्रॅम कॉपर सल्फेट हे मोजून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला कशामध्ये घ्यायचं आहे? का बीकरमध्ये घ्यायचं आहे सपोज. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला कॉपर सल्फेट घ्यायचा आहे आणि यामध्ये मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर ॲड करायचं आहे. मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर. ठीक आहे. हे मी आता अंदाजे घेतला आहे, एक्झॅक्ट मोजून नाही घेतला आहे. हे तुम्हाला 2 ग्रॅम मोजून घ्यायचं आणि त्याचं एक सोल्युशन बनवायचं. दॅट इज द सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. तर काय केलं होतं आपण? 2 ग्रॅम कॉपर सल्फेट घेतलं, त्यामध्ये मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर ॲड केलं आणि त्याचं एक सोल्युशन बनवलं. तर एक ट्रान्सपरंट ब्ल्यू कलरचं सोल्युशन तयार झालं. हे सोल्युशन आहे कॉपर सल्फेटचं. नाउ इन दिस सोल्युशन वी हॅव टू ॲड लिक्वर अमोनिया. तर लिक्वर अमोनिया म्हणजे हा आहे, दिस इज द अमोनिया. हे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर तुम्हाला जो लिक्वर अमोनिया टाकायचा हे ड्रॉप बाय ड्रॉप टाकायचं आहे. ॲक्च्युली अमोनिया ह्या केमिकल रिएक्शनमध्ये एक्सेसमध्ये हवा आहे बिकॉज इट इज वर्किंग ॲज अ लिगॅन्ड. इट रिक्वायर्ड इन एक्सेस. त्या केमिकल रिएक्शनमध्ये सुद्धा ॲरोवर याला एक्सेसमध्ये लिहिलं आहे. तर तुम्हाला एका छोट्या बीकरमध्ये लिक्वर अमोनिया घेऊन त्याला ड्रॉप बाय ड्रॉप ह्या सोल्युशनमध्ये टाकायचं आहे. तर सर्वात पहिले काय होईल, जेव्हा तुम्ही ड्रॉप बाय ड्रॉप टाकाल तर एक व्हाईट कलरचा मिड टाईममध्ये फार कमी वेळासाठी एक PPT तयार होईल, एक प्रेसिपिटेट तयार होईल आणि नंतर तुम्ही पुन्हा यामध्ये अमोनिया ॲड केले की तो PPT पूर्ण त्यामध्ये डिझॉल्व्ह होईल आणि एक इंटेन्स ब्ल्यू कलरचा
कॉम्प्लेक्स बनेल, एक इंटेन्स ब्ल्यू कलरचा कॉम्प्लेक्स बनेल आणि तोच म्हणजे तुमचा आहे आपला टेट्रामीन कॉपर टू सल्फेट. टेट्रामीन कॉपर टू सल्फेट. यामध्ये अमोनिया तुम्हाला एक्सेसमध्ये ॲड करायचा. हे झाल्यानंतर यामध्ये अमोनिया ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता तो जो आपला कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स गेला आहे सोल्युशनमध्ये. हा कॉम्प्लेक्स आहे सोल्युशनमध्ये. तुम्हाला त्याला काय करायचं आहे, कलेक्ट करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला यामध्ये नियर अबाउट 5 ml और मोर काय टाकायचं आहे, अल्कोहोल टाकायचं. अल्कोहोल टाकायचं. व्हाय यू आर ॲडिंग अल्कोहोल इन दॅट? Because the complex that we have prepared is insoluble in alcohol. Because it is insoluble in alcohol, so we are adding the alcohol in this solution so that our complex get back. So that our complex will get back. So for that required ethanol or alcohol. कारण तो कॉम्प्लेक्स त्यामध्ये काय आहे, इनसोल्युबल आहे. आणि नंतर ते जे सोल्युशन मिळेल त्याला तुम्हाला काय करायचं, असा वॉटर बाथ अरेंज करायचा आहे. असा वॉटर बाथ त्याच्याखाली बर्नर आणि त्यामध्ये तुम्हाला काही वेळासाठी 15-20 मिनटासाठी जस्ट वॉर्म करायचं आहे हॉट वॉटरमध्ये. जस्ट काय करायचं आहे, वॉर्म करायचं आहे, जेणेकरून सर्व सोल्युशन काय होईल, एक ट्रान्सपरंट सोल्युशन तयार होईल. 15 ते 20 मिनटासाठी 70 ते 80 डिग्रीपर्यंत तुम्हाला वॉटर बाथमध्ये ह्या सोल्युशनला वॉर्म करायचं आहे. आता तुम्ही 70 ते 80 डिग्री जे टेम्परेचर आहे ते कसं मेंटेन कराल, ते मेंटेन कसं कराल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, टेम्परेचर मोजासाठी थर्मामीटर लागेल. तो तुम्ही इथे अशा प्रकारे लावून इथे कुठेतरी एका स्टँडला टाय करून तुम्ही हे टेम्परेचर मेंटेन करू शकता. जर जास्त टेम्परेचर झालं तर तुम्ही बर्नरला काढून घ्यायचं, कमी झालं अजून बर्नर लावायचा. असं करून तुम्ही 60 ते 70 डिग्रीपर्यंत टेम्परेचर यामध्ये मेंटेन करू शकता. आणि हे सोल्युशन त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. नंतर हे जे सोल्युशन वॉर्म झालं 70 ते 60-70 डिग्रीपर्यंत, याला काढून घ्यायचं आहे आणि याला एका पेट्री डिश, याला चायना डिशमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे सोल्युशन पोअर करायचं आहे. हे चायना डिशमध्ये हे सोल्युशन तुम्हाला पोअर करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे वॉर्म सोल्युशन यामध्ये पोअर कराल तर ही चायना डिशसुद्धा ही थोडी हॉट असली पाहिजे. ही चायना डिशसुद्धा थोडी काय असली पाहिजे, हॉट असली पाहिजे. कारण आपल्याला इथे क्रिस्टलायझेशन करायचं आहे. आणि ही जर ही जर चायना डिश हॉट नसेल तर क्रिस्टलायझेशन फास्ट होईल आणि डिस्टर्ब होईल. क्रिस्टलायझेशनची प्रोसेस ही स्लो झाली पाहिजे, म्हणून ही ऑलरेडी पहिलेच वॉर्म करून घ्यायची. आणि याला पेट्री डिशने अशा प्रकारे तुम्हाला झाकून ठेवायचं. आणि काही वेळानंतर तुम्ही बघाल की एक शायनी क्रिस्टल यामध्ये तयार झालेलं दिसेल. एक शायनी क्रिस्टल यामध्ये तयार झालेलं दिसेल आणि ते शायनी क्रिस्टल म्हणजे तुमच्या कॉम्प्लेक्सचे असेल. कोणचा कॉम्प्लेक्स? टेट्रामीन कॉपर टू सल्फेटचा. ठीक आहे. आणि नंतर त्याला तुम्हाला काय करायचं आहे, नंतर तुम्हाला ते काय करायचं, अशा प्रकारे फिल्टर करायचं आहे. यामध्ये एक फिल्टर पेपर लावायचा आहे, खाली कोनिकल फ्लॉवर, आणि हे सोल्युशन फिल्टर करायचं आहे. आणि तुमचे जे काही क्रिस्टल होईल ती ह्या फिल्टर पेपरवर जमा होईल. नंतर तुम्हाला त्यामध्ये याला ड्राय करायचं आहे 2-3 फिल्टर पेपरनी, आणि अशा प्रकारे तुमचे ते क्रिस्टल तयार होईल. दॅट इज युअर प्रिपरेशन ऑफ टेट्रामीन कॉपर टू सल्फेट. हां, आता यामध्ये प्रश्न जे विचारणार आहे आपण, आता प्रिपरेशन बघितली आहे की कशा प्रकारे, मी तुम्हाला ते फक्त डेमॉन्स्ट्रेशन सांगितलं आहे स्टेप बाय स्टेप की कशा प्रकारे तुम्हाला हा कॉम्प्लेक्स बनवायचा आहे. तर जी आता आपण प्रिपरेशन बघितली, त्याच्या स्टेप बघितल्या, ह्या तुम्हाला इथे येऊन जेव्हा जर तुम्ही परफॉर्म कराल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे जो कॉम्प्लेक्स बनवायचा आहे त्याच्याने प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला मेजर करायला लागेल, मोजून घ्यायला लागेल. ठीक आहे. तर मी फक्त तुम्हाला एक स्लाइड डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं आहे. तर आता जो हा कॉम्प्लेक्स तुम्ही बनवणार आहे तर एक्झाममध्ये याचा कोऑर्डिनेशन नंबर किती, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दिस कॉम्प्लेक्स हॉट 4. मेटल आयन कोण आहे? कॉपर आहे. मेटल आयनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +2 आहे. याची जॉमेट्री काय आहे? याची जॉमेट्री काय आहे? या कॉम्प्लेक्स महत्त्वाचा प्रश्न आहे हा. व्हॉट इज द जॉमेट्री ऑफ दिस कॉम्प्लेक्स? Geometry of this complex is what? Square planar. What is the geometry? Square planar. Square planar geometry means like this. This is the square planar geometry. And in the center there is what? Metal ion, copper. It is in what? +2 oxidation state. And how many ligands surrounding that center metal ion? 4 ligands. That is the 4 ammonia ligand are going to surround this central metal ion, that is the copper, and this is the geometry. And what is the name of the geometry? Square planar. Square planar. And we know that the square planar geometry have which hybridization? It is have dsp2 hybridization. What hybridization? dsp2. You can count how many p orbital? 2, 1 yes, 2, 1
3 and D total 4. So you can see this is the 4. So this is what DSP2 hybridization. So in this way, this preparation is over, and after that, after preparing the product, you can dry it and you can weight that product, and you will get some yield. So you have to find the yield of that product, of that complex.